त्यांनी त्या NIC वरचे अपलोड केलेल्या नोंदीच उडविल्या. म्हणजे तुम्ही मोडी लिपीच्या असणाऱ्या उडविणार इतकंच हलक्यात घेतलं ना. वारंवार आम्ही आंदोलनच करायचं. आम्ही वारंवार मग त्यावेळेस त्यांनी थोडीशी हालचाल करायची आंदोलनाच्या वेळेस. तर मग मी जाहीरपणानंच सांगतो, विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब पुढचा काळ जड जाईल बरं का. कारण मी समाजाच्या हालापेष्टा नाही बघू शकत. तुम्ही जर वारंवार नुसतं भुलवतच राहणार तर हे मात्र चालणारच नाही आहे. तुम्हाला पुढचा काळ मग जड जाईल. आणि त्याच्याही पुढचं जर ठरलं तर आमच्या समाजाचा, मराठा समाजाचा अपमान आणि अवमान जर वारंवारच करत राहिले तर मी 2029ला मराठ्याचा अपमान करणाऱ्याला खूप जणाला पाडी. हो, मी जे बोलतो ना, मला इतकी मग राग आणि तिळक येतो की हे समाज त्याचा हक्काचा असो, त्याला दिलं जात नाही मराठा समाजाला. आता हैदराबाद गॅजेटच्या नोंदी आहेत तरी दिल्या जात नाही म्हणल्यावर राग येणारच. सातारा संस्थांचा JR आहे, गॅजेट आहे, त्याचा JR काढत नाही, राग येणारच. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कोणती प्रमाणपत्र देणार नाहीत म्हणले तर राग येणारच ना मला. तुम्ही कोणाला भिवून करत नाहीये. तुम्हाला आम्ही म्हणतो की तुम्हाला OBCचं काढून आम्हाला द्या, अजिबातच म्हणत नाही आहेत आम्ही. आमचं आहे ते तर द्या. 58 लाख नोंदी, त्याचे कोणती प्रमाणपत्र द्या, त्याचे दिले त्याचे व्हॅलिडिटी, आता ॲडमिशन आहेत, रोखू नका हे सांगणं. आता एक परवाच्याला असा विषय झाला आहे, आता तो खरा आहे का खोटा मी आणखी 2-3 दिवस बोलत नाही त्या विषयावरती. वडवणीला नोंदी सापडल्या मोडी लिपीचे, आणि तिथला कोण तहसीलदार आहे वडवणीचा, आणि कोणीतरी सोनिका स्वामी काहीतरी नावाचा एक अधिकारी बीडला, काहीतरी आहे कोणीतरी. आता मी ते सांगितलंय करा, नाही केलं तर मग चौकशीच्या फेऱ्यात ह्या दोघांना पण घेणार. त्यांनी त्या NIC वरचे अपलोड केलेल्या नोंदीच उडविल्या. म्हणजे तुम्ही मोडी लिपीच्या असणाऱ्या उडविणार. तिथं आता 2000 लोक आहेत, म्हणजे 200 कुटुंबाचं वाटोळं करायला तुम्ही कोणी अधिकार दिला तुम्हाला? तुम्हाला कोणी अधिकार दिला देऊ? मोडी लिपीच्या असणाऱ्या नोंदी तुम्हीच सापडलेल्यात. आणि तुमचेच कोण सोनिका स्वामी कोण आहे, आणि ती एक दुसरा तहसीलदार, एक बीडचा हा स्वामिका सोनी कोणीतरी, आणि वडवणीचा तहसीलदार, ह्यो जर अपलोड केलेल्या NIC वरच्या जर नोंदी उडवत असेल तर मराठीवर तुम्हाला अन्याय करायचा का? पण 200 कुटुंबाचं वाटोळं व्हायला थोड्या तरीक्या नाही भाऊ. 200 कुटुंबाचं, आणि तिथं 2000 लोक आहेत त्या आडनावाचे, आंबोरे आडनावाचे. तुम्हाला कोणी अधिकार दिला उडवायचे ते? म्हणजे हे सुद्धा मी आता उपसमितीला सांगितलंय आज. मी आता ही विषय बावनकुळे साहेब सुद्धा कानावर टाकणार आहे, कारण त्यांच्याबद्दलही थोडंसं मला ऐकायला आलं. आता ते खरं खोटं असं ते नंतर बोलेन मी त्या विषयावरती. परंतु मला तरी वाटतं की बावनकुळे साहेब असं काही करतील वाटत नाही. आणि विखे पाटील साहेब सुद्धा, यांना दोघांनाही सांगितलंय मी की त्या नोंदी पुन्हा अपलोड झाल्या पाहिजेत, नसता त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागणार आहेत. कारण मी एकदा आंदोलन करून गप नाही बसत बघा, भरोसा नाही ठेवत. मी आता थोडे दिवस वाट बघणार, मग खूप जड जाईल. मात्र हे फडणवीस साहेबांनी विखे पाटलांनी लक्षात ठेवावं.